आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। 4 जून 2026 रोजी मनोज दशरथ निकम यांच्यावर हातकणंगले पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा आणि फसवून गाडी विकल्याचा गुन्हा दाखल झाला होता। संबंधित गुन्ह्यामध्ये पूर्वीपासूनच जयसिंगपूर इथल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या मनोज दशरथ निकम यांचा तातडीनं हातकणंगले पोलिसांनी ताबा घेतला आणि त्यांना 1 दिवसांची पोलीस कोठडी घेण्यासाठी हातकणंगले पोलीस ठाणे यांच्या वतीनं पोलीस उपनिरीक्षक यांनी इचलकरंजी इथल्या प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्याकडे पोलीस कस्टडीसाठी विनंती केली होती। मात्र ॲडव्होकेट संतोष राजेंद्र माने यांनी संबंधित आरोपीला पोलीस कोठडी नामंजूर करून तात्कालीन त्याच दिवशी जामीन मंजूर करून घेतला। 4/6/2026 रोजी हातकणंगले पोलीस ठाणे येथे मनोज दशरथ निकम या संशयित आरोपीच्या विरुद्ध गाडी फसवून गाडी नेऊन पैसे न दिल्याच्या संबंधित गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्यातील वैशिष्ट्य म्हणजे संबंधित आरोपी हा याच कालावधीमध्ये जयसिंगपूर पोलीस ठाणे येथील गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये बंदिस्त होता आणि संबंधित आरोपीचा ताबा हा हातकणंगले पोलीस ठाणे यांनी मागितला होता आणि संबंधित आरोपीला पोलीस कोठडी देणेकामी हातकणंगले पोलीस ठाणे येथील तपासी अधिकारी यांनी इचलकरंजी येथील मेहरबान प्रथम न्यायदंडाधिकारी सो यांच्याकडे संबंधित आरोपीला हजर केले। त्यावेळेला आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून संबंधित आरोपीची पोलीस कस्टडी हीच मुळात बेकायदेशीर आहे हे पटवून दिल्यानंतर मेहरबान प्रथम न्यायदंडाधिकारी सो इचलकरंजी यांनी संबंधित आरोपीला तात्काळ न्यायालयीन कोठडी सुनावली। त्याच वेळेला संबंधित आरोपीच्या वतीने आम्ही जामीन अर्ज दाखल केला आणि संबंधित प्रथम न्यायदंडाधिकारी इचलकरंजी यांनी तात्काळ त्याचा जामीन अर्ज मंजूर केला।